नमस्कार मित्रो, पुन्हा एकदा वॉक हेरिटेज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज मी आपणास भारतातील सर्वात उत्तुंग, विशाल, भव्य अशा मंदिराची सफर घडवून आणत आहे. हे भव्य मंदिर दक्षिण भारतात तंजावर येथे इसवी सनाच्या 10व्या शतकात उभारले गेले. साधारण पुणे ते तंजावर हे अंतर 1200 किलोमीटर आहे. चला तर मग आपण या भव्य दिव्य अशा मंदिराची माहिती घेऊया. तंजावरचं हे मंदिर खूपच भव्य आहे. तमिळ भाषेत पेरिय कोविल म्हणजे प्रचंड मंदिर म्हणून ओळखले जाते. आज हे मंदिर बृहदीश्वर म्हणजेच अतिविशाल शिवलिंग असलेले मंदिर म्हणून ओळखले जात असले तरी तत्कालीन 10व्या शतकात हे मंदिर राजराजेश्वरम म्हणून ओळखले. हे मंदिर इसवी सन 10व्या शतकात जेव्हा चौल साम्राज्य भरभराटीच्या अत्यंत उच्च शिखरावर पोहोचले होते त्यावेळेस राजराजा पहिला चौल अशा या सम्राटाने पूर्णत्वास नेले. या रामराजाचे मूळ नाव अरुलराजवर्मन. चौलराजे हे प्रचंड शिवभक्त होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भव्य मंदिरे उभारली. या मंदिरांची सुरुवात राजराजा चौल पहिला याचे काका म्हणजेच गणरादित्य यांनी मुहूर्तमेढ रोवली व त्यांच्या महाराणी सेमियन महादेवी यांनी या मंदिर उभारणीस अत्यंत हातभार लावला. त्यापुढेच त्यांचा पुत्र उत्तम चौल, राजेंद्र चौल यांनीही या मंदिरांच्या निर्मितीमध्ये सहयोग दर्शविला. तर असा हा राजराजा चौल पहिला म्हणजेच सेमियन महादेवीचा पुतण्या यांनी त्याच्या उत्तुंग कारकिर्दीत अनेक भव्य मंदिरे बांधली. पण त्यापैकीच या रामराजाने बांधलेले सर्वोत्कृष्ट मंदिर म्हणजेच हे बृहदीश्वर मंदिर. अजूनही तामिळनाडूमध्ये या मंदिराला पेरिय कोविल म्हणजेच प्रचंड मंदिर म्हणून ओळखले जाते. द्रविड स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण असलेलं हे मंदिर गेली 1000 वर्षे तंजावरमध्ये अत्यंत दिमाखात उभं आहे. राजराजा चौल हा इसवी सन 985 मध्ये गादीवर आला व त्याच्या राज्याभिषेकाच्या 25व्या वर्धापन दिनी त्यानं या मंदिराला सुवर्ण कलश भेट दिला. असा कोरलेला शिलालेख मंदिराच्या जगतीवर आजही पाहता येतो. त्यावेळी मंदिराचा उल्लेख राजराजेश्वरम असाच करण्यात आला होता. असं हे अत्यंत देखणं मंदिर या राजाने निर्माण केले. आता या मंदिराच्या काही वैशिष्ट्यांची आपण माहिती घेऊयात. हे मंदिर अतिभव्य अशा 13 मजली शिखराने नटलेले असून त्यावर अतिशय सुंदर अशा मूर्ती स्थापित आहेत. या शिखरावर द्रविड स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्य असलेला अष्टकोनी गोंताकार एकाच ग्रानाइटचा विशाल प्रस्तर जवळजवळ 80 टन वजनाचा बसवलेला दिसून येतो. विचार करा, काही 1000 वर्षापूर्वी कुठलीही आधुनिक यंत्रसामुग्री नसताना त्या काळात हा अवजड असा प्रस्तर किंवा घुमट जवळजवळ 190 फूट उंचीवर कसा नेला असेल हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही व आपली मती निश्चितच गुंग होऊन जाते. तर याविषयी तत्कालीन तमिळ ग्रंथांमधील माहितीच्या संदर्भानुसार हा 80 टन वजनाचा घुमट किंवा प्रस्तर चढवण्यासाठी मंदिराच्या जागेपासून जवळजवळ 9 किलोमीटर लांबीचा मातीचा रॅम्प बांधण्यात आला व तो काही हत्तींच्या साह्याने ओढत वर नेला गेला. हे सर्व मंदिर कठीण अशा ग्रानाइटच्या दगडात बांधण्यात आले आहे. तर एकूण मंदिराच्या बांधकामासाठी त्यावेळच्या संबंधित उपलब्ध कागदपत्रांनुसार साधारण 1 ते 1.5 लाख टन ग्रॅनाइटचा दगड हा वापरला गेला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तंजावरच्या आसपासच्या 60 ते 70 किलोमीटर रेडियलच्या परिसरात अशा प्रकारचा ग्रॅनाइट सापडून येत नाही. म्हणजे हे एक आश्चर्यच म्हणायला पाहिजे. म्हणजे हा दगड कुठून उपलब्ध केला गेला व त्याची वाहतूक त्या काळात कशी आणली गेली हे एक आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो. मग तो कुठून आणला गेला असावा असा प्रश्न नक्कीच पडतो. असो, या मंदिरात प्रथम भव्य असे एक 27 फूट उंचीचे शिवलिंग स्थापन केले गेले व त्यानंतर मंदिर उभारणीस सुरुवात झाली. म्हणजे हे 27 फूट उंचीचं शिवलिंग जर मंदिर बांधल्यानंतर स्थापन करावं लागलं असतं तर ते त्या दरवाज्यातून आत नेता आलं नसतं. ती अडचण यांनी आधीच सोडवली.
त्याच्याकरता, कारण एवढे महाकाय शिवलिंग मंदिराच्या मुख्य दरवाजातून गाभाऱ्यात नेऊन स्थापन करणे केवळ अशक्यच. म्हणून तत्कालीन राजांनी शिवलिंगाची स्थापना प्रथम केली व नंतर भव्य दिव्य असे मंदिर उभारले. असे विराट शिवलिंग पाहून आपले डोळे विस्फारतातच व आपण अवाकच होतो. या शिवलिंगासमोर स्वतंत्र नंदी मंडप असून त्यात 20 फूट लांब, 8 फूट रुंद व 11 फूट उंच असा एकाच प्रस्तरातून कोरलेला अत्यंत देखणा असा सालंकृत नंदी बसवलेला आहे. तो पाहणे हा एक सुखद अनुभवच. आता या मंदिराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य जाणून घेऊयात. याची भौमितिक रचना अशा अक्षांशावर केलेली आहे की भर दुपारी सूर्यप्रकाशात याची सावली आपणास जमिनीवर पडलेली दिसून येत नाही. हे सर्वच विलक्षण आहे. याचाच अर्थ त्यावेळी आपले खगोलशास्त्र किती प्रगत होते याचा प्रत्यय येतो. मंदिराच्या गाभाऱ्याची भिंत ही अतिशय मोठी असून त्यावर आपण पूर्ण मंदिराभोवती फेरी मारली असता आपणास बाह्य भिंतीवर अनेक कोरीव केलेल्या मूर्ती नजरेस पडतात. त्यामध्ये भगवान शिवाच्या अनेक वेगवेगळ्या अवस्था मुद्रा दिसून येतात. उदाहरणार्थ वीरभद्र, भिक्षाटन शिव, चंद्रशेखर शिव, हरिहराची दुर्मिळ मूर्ती, लिंगोद्भव, कल्याण सुंदर, नटराज अशी विविध रूपे पाहून आपण मुग्ध होतो. तर 1676 पासून छत्रपती शिवाजी राजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले व त्यांचे सध्याचे वंशज बाबाजी राजे भोसले या राजघराण्याला इथं सर्वोच्च मानाचे स्थान आहे. मंदिर प्रांगणात भोसले राजघराण्याचे वंशावळ असलेल्या शिलालेखही कोरलेला आहे. तोही आपल्याला पाहता येतो. कुठल्याही भारतीय व्यक्तीला अभिमान वाटावा असंच हे तंजावरचं उत्तुंग बृहदीश्वर मंदिर हे प्रत्येकाने आवर्जून पाहिलेच पाहिजे असे मला वाटते. मला खात्री आहे की हे ऐकून आपणही तंजावरची टूर जरूर प्लॅन कराल अशी खात्री वाटते. मी मात्र स्वतः जेव्हा मला संधी मिळेल त्यावेळेला हे मंदिर पाहण्यासाठी येतच असतो. आणखीन एक गोष्ट, या मंदिरापासून साधारण 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात याच भोसले घराण्याचा महाल व या घराण्यातील सरफोजी भोसले द्वितीय यांनी स्थापन केलेले सरस्वती महाल ग्रंथालय हे पाहणे म्हणजे एक आणखीन दुधात साखर असण्यासारखंच आहे. भारतातील अतिशय मोठे असे हे ग्रंथालय यांनी स्थापन केले. या सरफोजी भोसले द्वितीय यांनी जगभरातून अत्यंत उत्तम ग्रंथ संपदा व पुस्तके जमवलेली असून या ग्रंथालयात त्याचे संवर्धन केल्याचे दिसून येते. या ठिकाणी आपल्याला बायबलची 1 इंच आकाराची प्रत ही पाहता येते. त्यांनी ती रोमवरून मिळवली अशी माहिती तेथून मिळते. सरफोजी भोसले यांचा कार्यकाल 1838 पर्यंत होता व ते या व्यंकोजी भोसले घराण्याचे 8वे वंशज. ब्रिटिश प्रॉव्हिन्स येण्यापर्यंत त्यांचा कार्यकाल होता. नंतर तंजावर संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केलं गेलं. म्हणजे हे शेवटचेच संस्थानिक त्यावेळेला समजले होते. त्यांनी ग्रंथसंपदा व तत्सम काही गोष्टी या जतन करून त्याचा ठेवा जनतेसमोर अवलोकनासाठी ठेवलेला आहे. हे निश्चितच म्हणजे भूषणावह आहे त्याच्यासाठी. म्हणजे हा वारसा त्यांनी जपलाय आणि तो आपण नक्कीच पाहण्याचं मिस करू नये. तर मित्रो, आपणही तंजावर भेटीच्या वेळी बृहदीश्वर मंदिरापासून जवळच असलेले सरस्वती महाल ग्रंथालय आवर्जून पाहावेच. चला तर मग पुन्हा भेटूयात लवकरच एका अद्भुत स्थळी. धन्यवाद.